शतरुद्र संहिताला आपण पूर्ण करून चौथी जी संहिता आहे कोटी रुद्र संहिता, त्या कोटी रुद्र संहितामध्ये भगवान शिव यांचे जे ज्योतिर्लिंग आहे आणि ऋषी मुनींच्या तपाने कोण्या भक्ताच्या आराधनेने प्रगट झालेले जे जे शिवपिंड आहे त्यांची कथा या कोटी रुद्र संहितामध्ये आहे. 12 ज्योतिर्लिंगात शिवाय पणच्या ज्या कथा आहे जशा की काशीमध्ये अनेक शिवपिंड आहेत, त्यानंतर गोकर्ण क्षेत्रामध्ये जे अनेक शिवपिंड आहेत ते कशा प्रकारे प्रगट झाले त्याच्या अनेक कथा सांगण्यात आल्या, ज्यामध्ये काशीचे अनेक शिवपिंडांची कथा सांगतात. आपण त्यामध्ये एकच कथा श्रवण करूया. अत्रीश्वर महादेव हे काशीमध्ये आहे. माता गंगाजींचं कशा प्रकारे काशीमध्ये अवतरण झालं त्यामागे अत्रीश्वर महादेवांची कथा शिव महापुराणामध्ये सांगण्यात आली. एके वेळी 100 वर्षांचा दुष्काळ पडला. आज बैलपोळा आहे, असं पाहायला गेलं तर पावसाचं जे सीझन आहे आता ते धीरे धीरे ह्या वेळेस पूर्ण व्हायला पाहिजे असं आहे, मग थोडा थोडा राहतो. पण मग आता जर पाऊस सुरू झाला तर मग आता पुढे ओला दुष्काळ पडू शकतो. खरोखर जेव्हा गरज असते तेव्हा पाऊस न येणे आणि जेव्हा गरज नसते तेव्हा पाऊस येणे हा दुष्काळच आहे. तर 100 वर्षाचा कोरडा दुष्काळ पडला. त्यावेळेस लोकांना पाणी प्यायला मिळत नव्हतं, पाऊस नव्हता म्हणून काही पिकत नव्हतं शेतांमध्ये आणि म्हणून खायला मिळत नाही. कोरोना काळामध्ये बाकीचे जे देश होते ना त्या देशांमध्ये खायला राहिलं नव्हतं, कारण की ब्रेड शिवाय त्या लोकांचं जीवन अपूर्ण आहे. 8 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये त्या देशांची इकॉनॉमी कमी होऊन गेली, खाण्यासाठी त्यांना काहीच मिळालं नाही. आपला देश 3 महिने 4 महिने बंद राहिला तरी पण खाण्याचं फुटत नाही, कारण की हा शेती प्रधान देश आहे. इथे जर वर्षाचं पण बंद राहिलं तरी पण इथे चिंता नाही. पण जर दुष्काळ पडला शेतांमध्ये काही पिकलंच नाही तर मग अशक्य आहे. काशीमध्ये आजूबाजूच्या प्रांतामध्ये असा दुष्काळ पडला 100 वर्षांपर्यंत पाऊस पडला नाही. लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, म्हणून सर्वांनी धीरे 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 काशी नगरीचा त्याग केला. यात पण काही भगवंताची इच्छा असत असेल ना, तो आज 2-4 वर्ष झाले ना, म्हणजे बद्रीनाथ केदारनाथला असं काहीतरी होतं की लोक जाण्यापासून घाबरतात. एक वेळा जोराचं पाणी येऊन जातं. आता ते उत्तर काशी ना, केवढा जबरदस्त तिथे पूर आला. म्हणजे भगवान पण कित्येक वेळी अशा प्रकारे जे लोक असतात त्यांना नाही सांगतात किंवा तू येऊ नको. आता इथे जे काशी नगरीमध्ये पवित्र भूमीवरती राहणारे होते त्यांनी काशी नगरीचा त्याग केला. अत्री ऋषींचे जेवढे शिष्य होते ते सर्व शिष्य पण त्यांना सोडून चालले गेले. की आता गुरु सोबत काय राहायचं, इथे खायला नाही मिळत, पाणी प्यायला नाही मिळत, म्हणून त्या विस्ताराचा त्याग करून करून सर्वे निघून गेले. आता फक्त अत्री ऋषी आणि त्यांच्या पत्नी ज्या होत्या अनुसया हे दोघच राहिले. अनुसयाची पतिव्रता स्त्री होत्या. स्वर्गामध्ये अनेक वेळी देवता
अशी चर्चा करायची की अत्रि ऋषींचं तप मोठा आहे की अनुसयाजींची शिवभक्ती आणि पतिव्रता धर्म मोठा आहे. कारण की दोघं पण तसे तपस्वी होते. आता 100 वर्षाच्या दुष्काळामध्ये एके दिवशी अत्रि ऋषींना तृषा लागली आणि अत्रि ऋषींनी अनुसयाजींना सांगितलं की मला तृषा लागली आहे, तू पाणी घेऊन आण माझ्यासाठी. आता ही पतिव्रता नारी पतीने सांगितलेल्या आज्ञेचं पालन करावं लागणार आणि म्हणून अनुसयाची माहिती आहे 100 वर्ष झाले पाऊस पडला नाही, पण सर्वत्र फिरू लागल्या पाण्यासाठी आणि तिथे फिरत होत्या तेवढ्यात समोरून गंगाजी आल्या. गंगाजी म्हणता ह्या जागेवरती तुम्ही थोडस इथे खड्डा करा, या जागेवरती स्वयं गंगाजी प्रगट होतील, मी स्वयं इथून प्रगट होईल. आणि त्या समयी अनुसयाजी यांनी त्या जागेवरती थोडासा जमीन बाजूला केली, खड्डा केला आणि त्या जागेवरती पाणी गंगाजी प्रगट झाल्या. पात्रामध्ये गंगाजीला भरलं आणि पती जिथे बसले होते त्या जागेवरती येऊन ते पाणी दिलं. त्या जळकडे पाहून अत्रि ऋषी म्हणतात की 100 वर्ष झाले पाऊस पडला नाही आणि हे पाणी आणलं कुठून तुम्ही? विचार करा, 100 वर्ष झाले पाऊस पडला नव्हता, पण अत्रि ऋषी आणि अनुसयाजी तिथेच राहत होते. आपल्याला 2 दिवस जर पाणी नाही मिळालं तर काय आपली हालत होणार आहे? तेव्हा अनुसयाजी म्हणतात की स्वयं गंगाजी प्रकट होऊन त्यांनी मला दाखवलं की ह्या जागेवर एक गंगाजी आहे आणि हे स्वयं जल, हे गंगाजीचं जल आहे, तुम्ही हे प्या. तेव्हा अत्रि ऋषी म्हणतात की मला सर्वप्रथम गंगाजीचे दर्शन करवा. आणि त्यावेळेस जिथे गंगाजी प्रकट झाल्या होत्या तिथे अनुसयाजी त्यांना घेऊन गेले आणि सांगितलं बघा यामध्ये जे पाणी आहे हे स्वयं गंगाजीचं पाणी आहे. आणि त्यावेळेस अत्रि ऋषींनी हात जोडून गंगाजीची स्तुती केली आणि त्या समय साक्षात गंगा मैया तिथे प्रगट झाल्या. अत्रि ऋषी अनुसयाजी अति प्रसन्न झाले. ते म्हणतात हे गंगाजी तुम्ही ह्या नगरीमध्ये कायम स्वरूपी निवास करून राहा. तेव्हा गंगाजींनी सांगितलं की मी इथे निवास करून राहणार, पण मला ह्या ज्या अनुसया आहेत या जर पतिव्रता धर्माचं फळ मला अर्पण करतील, पतिव्रता धर्माचं पालन केल्याने जे फळाची प्राप्ती अनुसयाजींना झाली आहे ते फळ जर मला मिळालं आणि 1 वर्षाच्या शिवभक्तीचं फळ जर मला यांनी दिलं तर मी कायम स्वरूपी इथे निवास करून राहील, कधी पण या क्षेत्राला सोडून जाणार नाही. तेव्हा ज्या अनुसयाजी होत्या त्यांनी पतिव्रता धर्माचं जे फळ होतं ते गंगाजीला अर्पण केलं. गंगाजी म्हणतात की मला दुनियामध्ये सर्वात जास्त प्रिय जर काही असेल तर ते हे फळ आहे. जे सर्वात महान तप आहे ते आहे पतिव्रता धर्म आणि ते फळ तुम्ही मला अर्पण केलं म्हणून मी आता इथेच निवास करून राहणार. आणि जेव्हा अनुसयाजींनी समाज कल्याणाकरिता अशा प्रकारे स्वतःच तप अर्पण करून दिलं तेव्हा साक्षात भगवान शिव तिथे प्रगट झाले. भगवान शिव म्हणतात की हे अत्रि अनुसयाजी तुमच्यावरती मी अति प्रसन्न झालो, तुम्ही समाज कल्याणासाठी तुमचं तप अर्पण करून दिलं, मागा तुम्हाला काय पाहिजे? म्हणे तुम्ही इथेच लोकांचे दुःख दूर करण्यासाठी इथे शिवपिंड रूपाने प्रगट व्हा. आणि स्वयंभू महादेव तिथे प्रगट झाले. त्या पिंडाचं नाव अत्रीश्वर महादेव असं ठेवण्यात आलं. तर अशा प्रकारे अत्रीश्वर महादेवांची कथा सांगण्यात आली. त्यानंतर 12 जे ज्योतिर्लिंग आहे त्या 12 ज्योतिर्लिंगांची कथाही सांगण्यात आली. तर सर्वप्रथम जे 12 ज्योतिर्लिंग आहे ज्यामध्ये सुंदर तो श्लोक आहे, आपल्या सर्वांना तो येतच असेल. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम्
उज्जयिन्यां महाकालम ओंकारम ममलेश्वरम. सर्वप्रथम यामध्ये जे ज्योतिर्लिंग आहे त्यांची आपण कथा ऐकूया. तर सर्वप्रथम सो सौराष्ट्रे सोमनाथम च. तर सौराष्ट्र जो प्रांत आहे ज्यामध्ये सोमनाथ महादेव आहे. आता सोम म्हणजे चंद्रमा. तर चंद्रमाच्या नावावरून या शिवपिंडाचं नाव ठेवण्यात आलं आहे. ज्यामागे कथा आहे की दक्ष प्रजापतीच्या ज्या 27 कन्या होत्या त्या 27 कन्यांचं लग्न चंद्रासोबत करण्यात आलं. 60 कन्या टोटल, त्यामधल्या 27 चंद्रमाला दिल्या होत्या, जे 27 नक्षत्र पण आपण म्हणतो. आता त्यामध्ये सर्व कन्या एक सारख्या सुंदर, पण चंद्रमाला ज्या रोहिणी नावाच्या कन्या होत्या दक्ष प्रजापतीच्या, त्या रोहिणीवरती जास्त प्रेम होतं. त्या एकला सोडले तर बाकीच्यांकडे तो पाहत पण नव्हता, त्यांच्याशी बोलत नव्हता, त्यांचा सन्मान करत नव्हता. आणि त्या कारणाने त्या सर्वच्या सर्व ज्या कन्या होत्या त्या की दुखी झाल्या. आणि दुखी झालेल्या कन्या स्वतःच्या पिताकडे गेल्या. पिताला म्हणतात की तुम्ही आमचं लग्न सर्वांचं चंद्रासोबत करवलं आणि आमचे पतिदेव आहे ते फक्त त्यांच्यासाठी एकच प्रिय कन्या आहे, ते म्हणजे आमची बहीण रोहिणी. आमच्यावर सोबत अन्याय होत आहे. आता दक्ष प्रजापतीला झालं, जावाई नारायणाचा स्वरूप असतो, याला काही रागवता येणार नाही, प्रेमाने जाऊन समजवू. दक्ष प्रजापती आले, प्रेमाने समजवलं की बघा, या सर्वच्या सर्व तुमच्या विश्वासावरती मी तुमच्यासोबत यांचं लग्न करवलं होतं. या सर्वच्या सर्व एक सारखं प्रेम करणारे आहेत, या सर्व संस्कारी आहे, या सर्व तुमच्या आज्ञेचं पालन करणारे आहेत. तुम्ही सर्वांवरती एक सारखा प्रेम करा, एकीवरती जास्त आणि एकीवरती कमी असा भेदभाव करू नका. समजवलं आणि सांगितलं की आता अपेक्षा आहे की यापुढे तुम्ही असं करणार नाही. आता समजलं एकच लग्न का करायला पाहिजे. म्हणून आपल्या पूर्वजांनी जास्त पत्नी प्रथा बंद केली, नाही तर चंद्रमा सारखं होतं. शाप तर काही देणार नाही आता सासरे बुवा, पण कोर्ट केस करतील नक्की. तर समजावलं. दक्ष प्रजापतीला असं होतं की समजले आता हे, निघून गेले. पुन्हा चंद्रमाच्या वर्तनामध्ये काही फरक पडला नाही. अजूनही प्रेम जास्त रोहिणी विषयीच आहे. पत्न्यांना, बाकीच्या कन्यांना असं होतं की आता हे सुधरून जातील, पितांनी समजवलं आहे, पण काहीच फरक पडला नाही. पुन्हा त्या सर्व कन्या होत्या बाकीच्या 26, त्या दक्ष प्रजापतीकडे गेल्या. पिताला पुन्हा तक्रार केली की आमचे पती आमचा सन्मान करत नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही, आमच्याशी प्रेम करत नाही. दक्ष प्रजापतीला झाला आता काय सांगू याला. आता एवढं तर समजवलं, अजून किती समजवू. पुन्हा आले दक्ष प्रजापती आणि सांगितलं बघा, मी तुम्हाला समजवलं होतं की तुम्ही सर्वांवरती एक सारखा प्रेम ठेवा, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. जा, तुम्हाला जास्त सुंदरतेचा अभिमान आहे, मी तुम्हाला शाप देतो, तुम्हाला क्षयरोग होऊन जाऊ. आता चंद्रमाला क्षयरोग झाला, त्या कारणाने बाकीचे देवता पण सर्व भयभीत झाले. आकाशामधून चंद्र गायब झाला. अंधकार रात्रीच्या वेळेस एवढा पडायचा की कोणी दुसऱ्यालाही पाहू शकत नव्हते. चंद्रमाच्या कारणाने अनेक जे वनस्पती उत्पन्न होता त्या बंद झाल्या. सर्व प्रकारचे दुःख त्रिलोकीमध्ये सर्वांना सहन करावे लागले. देवता सर्व चिंतित झाले. देवता म्हणतात चंद्रमाचं दुःख आपलं दुःख आहे, आपण चंद्रमाचं दुःख हे लवकर दूर केलं पाहिजे. सर्व देवता ब्रह्माजीकडे आले. ब्रह्माजीला म्हणतात, चंद्रमाला असा क्षयरोग झाला आहे,
क्षयरोग दूर होईल असा काहीतरी उपाय करा. ब्रह्माजी म्हणता एक लक्षात ठेवा, हा चंद्र आधी पण माझं ऐकत नव्हता. आधी पण हा स्वतःच्या गुरुच्या पत्नीला घेऊन पळून गेला होता, गुरु माताला घेऊन पळून गेला होता. आणि त्यापासून याला एक पुत्र पण आहे ज्याचं नाव बुध आहे. या पुढे जर हा असंच करणार असला तर मी आता रस्ता दाखवणार नाही. देवता म्हणतात नाही, आता चंद्र असं करणार नाही. आम्हीच आम्ही होतो यांचे. चंद्रमाने बाहेदरी घेतली, देवतांनी सर्वांनी बाहेदरी घेतली आणि सर्वे तयार झाले. ब्रह्माजी म्हणतात एकच रस्ता आहे, प्रभाग क्षेत्रामध्ये जाऊन याने एक शिवपिंड निर्माण करून जर भगवान शिव यांची पूजा आराधना आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर याचा क्षय रोग दूर होईल. चंद्रमाला रस्ता दाखवला. चंद्रमा पृथ्वीवरती प्रभाग क्षेत्रामध्ये आले, शिवपिंडाचं निर्माण केलं आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करू लागले आणि भगवान शिवची पूजा करू लागले. अखंड एक पायावरती उभे राहून भगवान शिवचं तप करायचं आणि 6च महिन्यामध्ये भगवान शिव तिथे प्रकट झाले. आणि भगवान शिव म्हणतात, हे चंद्रमा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तुझं तप पाहून, मग काय पाहिजे? तर म्हणे माझा क्षय रोग दूर होऊन जाव. भगवान शिव म्हणतात, जा मी तुला वरदान देतो, एक पक्षामध्ये तू वाढत जाशील आणि एक पक्षामध्ये तू कमी होत जाशील. चंद्रमा प्रसन्न झाले. चंद्रमा म्हणतात, मला दुसरं वरदान असं द्या की आता तुम्ही ह्या जागेवरती कायम स्वरूपी निवास करून राहा. या त्रिलोकीमध्ये कोणाला पण दुःख पडलं, काही रोग झाले तर ते रोग दूर करण्यासाठी तुम्ही इथे निवास करून राहा. चंद्रमाला भगवान शिव म्हणतात की आजपासून तुझ्या नावाने तुझी कीर्ती दिगंत मध्ये पसरवण्यासाठी मी इथे विराजमान होईल आणि जो कोणी रोगी माझ्या जवळ येऊन आणि इथे पूजा करणार, माझं दर्शन घेईल, त्याचा कसाही रोग असला तर तो रोग दूर होऊन जाईल. क्षयरोग असो, शरीराचे पोड असो, हे सर्व रोग इथे आल्यानंतर त्याचे दूर होतील. तिथे एक कुंड आहे, चंद्रकुंड, मला माहिती तोपर्यंत एक चंद्रकुंड आहे. शिव महापुराणामध्ये नाही आहे, नाही शिव महापुराणामध्ये आहे, चंद्रकुंड आहे. त्या चंद्रकुंडामध्ये जो व्यक्ती 6 महिन्यांपर्यंत आंघोळ करतो त्याचे कोणतेही रोग असो ते रोग दूर होऊन जात असतात. तर महादेवजी तिथे स्वयंभू रूपाने प्रकट झाले आणि सोमेश्वर महादेव नावाने प्रकट झाले. आपण ज्यांना सोमनाथ म्हणतो की जे चंद्रमाचे नाथ आहे. तर अशा प्रकारे सर्वप्रथम जे ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ, हे याची कथा सांगण्यात आली. दुसरे जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे मल्लिकार्जुन, जी कथा आपण आधी ऐकली आहे. ऐकली होती का? याद आहे कोणाला? भगवान शिव माता पार्वतींनी गणपती आणि कार्तिक स्वामींची परीक्षा घेतली. पृथ्वी प्रदक्षिणा करून जो येईल तो सर्वात मोठा आणि त्याचं लग्न आधी करू. याद आली कथा? आणि त्यावेळेस गणपतींनी माता पिताची प्रदक्षिणा केली, त्यांचं लग्न करवण्यात आलं. कार्तिक स्वामींना समाचार मिळाले की भावाचं लग्न झालं आणि 2 मुलं पण झाले. कैलास पर्वतावरती आले, अति नाराज झाले, माता पितांना पाया पडून आणि माता पितांचा आणि कैलास पर्वताचा त्याग करून तिथून निघून गेले. क्रौंच पर्वतावरती येऊन राहू लागले. आता एक मुलगा निघून गेला, माता पार्वतीने सहन झालं नाही आणि म्हणून माता पार्वती पण क्रौंच पर्वतावरती आल्या. कार्तिक स्वामींना समाचार मिळाले की इथे क्रौंच पर्वतावरती माता पार्वती आल्या आहेत. कार्तिक स्वामींना समाचार मिळाले की इथे क्रौंच पर्वतावरती माता पार्वती आल्या आहेत. माता पार्वती आल्या आहेत. कार्तिक स्वामींना समाचार मिळाले की इथे क्रौंच पर्वतावरती माता पार्वती आल्या आहेत. कार्तिक स्वामींना समाचार मिळाले की इथे क्रौंच पर्वतावरती
म्हणून नाराज झालेले कार्तिक स्वामी यांनी क्रौंच पर्वताचा त्याग केला आणि तिथून ते श्रीशैलम पर्वत आहे 12 कोस दूर, तिथे निवास करू लागले. माता पार्वती क्रौंच पर्वतावरती निवास करू लागले. त्यावेळेस भगवान शिवला पण याद आली, भगवान शिव पण क्रौंच पर्वतावरती आले. कळालं की कार्तिक स्वामी तर श्रीशैलम पर्वतावरती आहे. आणि त्या समयी पुत्राला आम्हाला भेटायचं नाही आहे प्रत्यक्ष रूपाने, पण पुत्राकडे आम्हाला जायचं आहे हा भाव होता. म्हणून श्रीशैलम पर्वतावरती मल्लिकार्जुन स्वरूपाने भगवान शिव प्रगट झाले. मल्लिकार्जुन म्हणजे मल्लिका म्हणजे माता पार्वतींचं नाव आहे आणि अर्जुन हे भगवान शिव यांना संबोधन केलेलं नाव आहे. म्हणून माता पार्वती सहित भगवान शिव प्रगट झाले श्रीशैल पर्वतावरती. देवतांनी स्तुती केली आणि त्या शिवपिंडाचं नाव मल्लिकार्जुन महादेव असं ठेवण्यात आलं. तर श्रीशैलम पर्वत अति सुंदर आहे आणि पावसाळ्यामध्ये दर्शन करण्यासारखा हे शिवलिंग आहे. तर मल्लिकार्जुन महादेवाची कथा सांगण्यात आली. त्यानंतर ओंकारेश्वर महादेवाची कथा सांगण्यात आली. 2 पिंड आहे. एक आहे ओंकारेश्वर जे प्रणव स्वरूप आहे आणि दुसरा आहे ममलेश्वर अमलेश्वर, ते आहे पार्थिव स्वरूप. तो जो पर्वत आहे ज्यावरती दोघं पण ओंकारेश्वर आणि अमलेश्वर जे शिवलिंग आहे विराजमान आहे, त्या पर्वताचं नाव विंध्याचल पर्वत आहे. एक वेळी नारदजी विचार करू लागले की मला तप करायचं आहे आणि तप करण्यासाठी विंध्याचल पर्वतावरती आले. तपाचा प्रारंभ करतील त्याआधी त्यांचं मन लागत नाही. आता विंध्याचल पर्वताला वरदान होतं की तो इच्छित तेवढं मोठं स्वरूप धारण करू शकेल. आता खूप मोठा पर्वत, एवढा मोठा पर्वत, आणि त्या कारणाने विंध्याचल पर्वताला अभिमान आला की सर्वात मोठा पर्वत मी आहे. जसं विहिरीमधल्या बेडुकाला असं वाटतं की सर्वात मोठ्या जास्त पाण्यामध्ये मी आहे, तसं विंध्याचलला वाटलं लागलं की सर्वात मोठा मी आहे, सर्वात पवित्र मी आहे, सर्वात महान मी आहे. पण नारदजी जसे त्या पर्वतावर आले आणि तप करू लागले पण मन लागत नव्हतं. अति दुःखी झालेले नारदजी तिथून जाऊ लागले. तेव्हा विंध्याचल पर्वत म्हणतात की तुम्ही का जात आहे, तुम्ही तर तप करायला आले होते. तेव्हा नारदजी म्हणतात की तुझ्यावरती माझं मन लागत नाही. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ पर्वत हा हिमालय पर्वत आहे, जो देवतांना पण अतिप्रिय आहे, ऋषीगणांना पण अतिप्रिय आहे. पण तू फक्त शरीराने मोठा आहे, बाकी तुझ्यावरती शांती मला मिळाली नाही. आणि त्या समयी विंध्याचल पर्वताला हे लागून आलं. नारदजी तर निघून गेले, पण विंध्याचल पर्वताने तप केलं आणि तप भगवान शिव यांचं केलं. भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिव म्हणतात बाप तुला काय वरदान पाहिजे अजून. तर म्हणे माझ्या इच्छानुसार मी माझं रूप बदलू शकेल, माझ्या इच्छानुसार सर्व प्रकारचे वातावरण माझ्यावरती बदलतील. भगवान शिव यांनी तथास्तु म्हटलं. विंध्याचल पर्वत निघून गेले, पण तेवढ्यात देवता तिथे आले. देवता म्हणतात की याचा अति त्रास आहे म्हणे या पर्वताचा, केव्हा पण मोठा बनतो, एवढा मोठा होतो की स्वर्गामध्ये पण आम्हाला त्रास देतो. यावरती तुम्ही निवास करून राहा, नाहीतर हा कोणालाच अभिमानाच्या कारणाने राहू देणार नाही. आणि त्या समयी भगवान शिवची स्तुती केली आणि भगवान शिव त्या समयी 2 स्वरूपाने पिंड रूपाने प्रगट झाले. एक स्वरूप म्हणजे ओंकारेश्वर महादेव आणि दुसरं स्वरूप म्हणजे अमलेश्वर महादेव. तर जेव्हा आपण ओंकारेश्वर जातो तेव्हा या दोघही शिवलिंगांचे दर्शन करावे.
तुम्ही गेले का ओंकारेश्वर? नाही. आपल्याला खूप जवळचं महादेव आहे. तुम्ही तिथे जा ना, म्हणजे तुम्हाला माहीतच पडत नाही की ते शिवपिंड कुठे आहे. त्याचं कारण काय आहे? मानव निर्मित, ऋषी निर्मित, देवतांनी स्थापित केलेलं जर पिंड असलं तर त्याची एक आकृती असते. हे तर स्वयंभू महादेव प्रकट झाले, म्हणून त्याची कोणतीच आकृती नाही. तुम्ही पहा तर एक सामान्य तुम्हाला तिथे असं वाटतं, तर ते ओंकारेश्वर महादेव आहे. त्यानंतर केदारेश्वर महादेवांची कथा सांगण्यात आली. कोण कोण गेलाय केदारेश्वर? गेले? मला असं वाटतं की सर्वात जास्त जर कोणत्या महादेवाचे दर्शन करणे कठीण असले तर हे केदारेश्वर महादेव आहे. केदारनाथ आपण ज्यांना म्हणतो, की 4 वेळा बद्रीनारायण जाऊन वापस आला, पण केदारनाथ नाही जाता आलं. समजता तुम्ही? 4 वेळा बद्रीनारायण जाऊन कोणी वापस येतो तर 1 वेळा केदारनाथ नाही जाऊ शकत. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला भगवान शिव बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. लगभग यामध्ये कोणतंच ज्योतिर्लिंग माझं बाकी नाही. लगभग सर्व ज्योतिर्लिंगांचे मी दर्शन केले आहे. घृष्णेश्वरचे 4-5 वेळा केले असतील, रामेश्वरमचे 3 वेळा. आता लास्ट टाइम श्रावण महिन्यात तिथे होतो तर दररोज 2 टाइम. श्रावण महिना एवढा मस्त गेला, तिथे काही भीड नाही, काहीच नाही. नाही व्हीआयपी तिकीट. जसे तुम्ही या मंदिरात येऊन दर्शन करता तसे आम्ही रामेश्वरमचे दर्शन करायला जायचे. बाकीच्या सर्व जागेवरती पशुपतीनाथ आहे की सर्व दूरदर्शन झाले, पण केदारनाथ जे आहे तिथे दर्शन करायला जाणं हे अति कठीण आहे. कठीण म्हणजे की जोपर्यंत भगवंताची इच्छा नसते तोपर्यंत तुम्ही तीर्थभूमीमध्ये पण जाऊ शकत नाही. आपण जर वारंवार कुठल्या तीर्थाला जात असलो तर असं समजावं की आपल्यावरती भगवंताची प्रसन्नता आहे, की आपल्याला भगवान त्यांच्या सानिध्यामध्ये बोलवत आहे. वडताल जायला फक्त 400 की 500 रुपये लागतात, पण सर्व जाऊ शकत नाही. सामान्य हॉटेलमध्ये गेल्यानंतर पण आपण 2,000 रुपये सहजरित्याने खर्च करतो, पण 2,000 मध्ये एक व्यक्ती जाऊन वडतालून वापस येऊ शकतो, पण दरेक व्यक्ती जाऊ शकत नाही. कारण की तीर्थभूमीमध्ये जाण्यासाठी पण पुण्य लागता, भगवंताचा अनुग्रह आपल्यावरती असला पाहिजे. वडतालला जे दर्शन होता लक्ष्मीनारायण देवांचे ते इथे पण होता, बराबर आहे. पण तशी श्रद्धा, तशी भावना दरेकांच्या हृदयामध्ये उत्पन्न नाही होत, कारण की त्यांचे तेवढे पुण्य नाही आहे. तर जळगाव मध्ये पण आपल्याला जर मंदिर दूर वाटत असलं तर मग सहज आहे की आपल्याला बाकीच्या तीर्थभूम्या दूर वाटणारच आहे. म्हणून तीर्थभूमीमध्ये जाणं हे पण एक पुण्याचं कार्य आहे. तीर्थभूमीमध्ये काही लोक पोहोचल्यानंतर पण असंही होतं की तुम्हाला त्या देवांचं दर्शन नाही होत. असं होतं. तुम्हाला अनुभव आहे की नाही मला माहिती नाही, पण बद्रीनारायणला मी जेव्हा फर्स्ट टाइम गेलो ना, 2 वेळा 3 वेळा दर्शनाला गेलो, पण ते मूर्ती एकतर अंधार असतं तिथे, आणि मूर्ती पण काळ्या रंगाची आहे. आपले जसे भगवान आहे बद्रीनारायण इकडे आहे, तर सेम तशीच मूर्ती विराजमान आहे शालग्रामची, पण ते मूर्तीच दिसत नाही. जर ध्यान देऊन तुम्ही नाही पाहिलं तर मूर्तीच काहीच दिसत नाही तुम्हाला. ज्याला दिसली त्याचे भाग्य. आणि गर्दी एवढी असते की 1 सेकंदामध्ये तुम्हाला दर्शन करायचे असतात, पण 20-20 मिनिटं असा विष्णू सहस्त्रनाम पाठ करताना पाहिलं सर्वांना दिसते, का दिसत नाही? तर ते सहज रीतीने दिसत नाही. म्हणून गेल्यानंतर पण भगवंताचे दर्शन होणे हे मोठे पुण्य असले तर होतात. तर केदारनाथ जे महादेव आहे त्यांची कथा सांगण्यात आली. सर्वप्रथम भगवान नरनारायण जे केदारनाथ जो पर्वत आहे त्या पर्वतावरती निवास करून राहत होते, तेव्हा भगवान शिवची ते आराधना करायचे एक शिवपिंड त्यांनी निर्माण केलं.
आणि भगवान शिवची आराधना करू लागले. भगवान शिव प्रसन्न झाले. नरनारायण देव म्हणतात तुमच्या प्रसन्नतेसाठी तुमची पूजा करत होतो, पण आता तुम्ही प्रगट झाले आहात तर एक वरदान द्या. तुम्ही कायमस्वरूपी भक्तांना दर्शन देण्याकरिता स्वयंभू रूपाने इथे प्रगट व्हा. आणि भगवान शिव हे स्वयंभू रूपाने तिथे प्रगट झाले. जे केदारनाथ महादेव आपण ज्यांना म्हणतो, जे भगवान नरनारायण देवांच्या तपामुळे तिथे प्रगट झाले. त्यानंतर भीमशंकर, भीमशंकर जे महादेव आहेत, त्या भीमनाथ महादेवाची कथा सांगण्यात आली. आपल्याकडे भीमनाथच म्हणतात ना, भीमाशंकर म्हणतात. तर भीमाशंकर का म्हणतात? पांडवांपैकीतले भीम तिथे गेले होते का? नाही. भीम नावाचा एक राक्षस होता, ज्याच्या आईचं नाव करकरी होतं आणि ज्याच्या वडिलांचं नाव कुंभकर्ण होत, म्हणजे रावणाचा भाऊ आणि रावणाची वहिनी करकरी, त्यांचा पुत्र भीम. आता भगवान रामचंद्र यांच्या हातून कुंभकर्णाचा नाश झाला. हा भीम लहान होता, पिता नसल्यामुळे आईंना वारंवार विचारायचं की माझ्या पिताला कोणी मारलं, माझ्या पिताला कोणी मारलं. त्यावेळेस करकरी म्हणायचे की तुझ्या पिताला रामनी मारलं. आणि तेव्हापासून, लहानपणापासून त्या भीमच्या मनामध्ये जे आध्यात्मिक लोक होते त्यांच्याविषयी शत्रुभाव उत्पन्न झाला. क्या या आध्यात्मिक लोकांमुळे, या सात्विक लोकांमुळे, हे पूजापाठ करणाऱ्या लोकांमुळे माझ्या पिताचा मृत्यू झालं. आणि तो त्या आध्यात्मिक लोकांशी शत्रुता ठेवू लागला. जो पूजापाठ करणारा, यज्ञ करणारा असायचा त्याच्या सोबत शत्रुता ठेवू लागला. समय जाता त्यांनी एक वेळा ब्रह्माजीचं तप केलं आणि शक्ती प्राप्त केल्या. अतिशक्तिशाली झाल्याने देवतांवरती आक्रमण केलं आणि स्वर्ग घेऊन घेतले. आता कुठेही त्रिलोकीमध्ये भगवानची पूजा होऊ देत नव्हता. सर्वत्र स्वतःच शासन चालवू लागला. आणि त्या समयी जो कामरू देश आहे, ज्या कामरू देशाविषयी तुम्ही ऐकलाय का? कामरू देश म्हणजे सर्वात जास्त ज्या प्रांतामध्ये तंत्र विद्या होती. आज पण कामरू देशामध्ये तंत्र विद्या खूप मोठ्या प्रमाणावरती होते. म्हणजे चालता चालता माणसांना हॅक करून टाकणे, जे म्हणतात ना, गायब करून टाकणे, आजही ती विद्या कामरू देशामध्ये आहे. मोठे मोठे तांत्रिक विद्या शिकण्याकरिता तिथेच जात असतात. तर कामरू देशामध्ये जे राजा राहत होते, ज्यांचं नाव होतं सुदक्षण आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं दक्षिणा, हे दोघं पण भगवान शिव यांचे भक्त होते, अति धार्मिक होते, भगवान शिवची निरंतर पूजा करणारे होते. आता भीम यांनी या कामरू देशावरती आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यामुळे ते जे राज्य होतं ते संपूर्ण प्रजाजन आणि राजा राणी यांना जेलमध्ये टाकले. जेलमध्ये दोघं पण राजा राणी सुदक्षण आणि दक्षिणा गेले, पण यांचा विश्वास भगवान शिव वरती खूप आहे. भगवान शिव हे आमची रक्षा करतील, भगवान शिव हेच आमचे आराध्य देव आहे, याची आम्ही पूजा सोडणार नाही असा भाव मनामध्ये आहे. आणि त्यावेळेस जेलमध्ये एक पत्थर घेतला, त्या पत्थराची पूजा करू लागले. आणि पत्राची पूजा करता करता सैनिकांना समाचार मिळाले की एक कोणत्या तरी पत्राची हे लोक पूजा करत आहे. आणि त्या समयी सैनिकांनी जाऊन भीम नावाच्या राक्षसाला संदेश दिला की काहीतरी मंत्रविद्या जेलमध्ये करत आहे. भीम राक्षसाला पाहिलं होतं एक मोठा पत्थर आहे, त्यावरती पूजा झालेली आहे. विचारतात की कोणती पूजा करताय म्हणे तुम्ही?
तर म्हणे आम्ही तर महादेवाची पूजा केली. नाही म्हणे, हे महादेव कोण? तर म्हणे भगवान. तुमचा भगवान मी आहे म्हणे, महादेव महादेव कोणी नाही. आणि त्या समय हातामध्ये तलवार घेऊन आणि त्या पुत्रावरती जसा प्रहार करायला तो भीम गेला आणि त्या क्षणी त्या शिवपिंडामधून भगवान शिव प्रकट झाले. आणि भगवान शिव जसे प्रकट झाले, भीमने पाहिलं की महादेव आले आहे. भगवान शिवला अभिमानामध्ये म्हणतो की माझ्यासोबत युद्ध करा. भगवान शिव तयार झाले, गण तिथे प्रकट झाले. गडांचं भीमच्या राक्षसांसोबत युद्ध झालं आणि त्या समयी भगवान शिव त्या भीम राक्षसासोबत युद्ध करू लागले. नारदजी आले. नारदजी म्हणतात तुम्ही लवकर याचा नाश करा. आणि भगवान शिव यांनी जोराचा आवाज केला आणि आवाज करता बरोबरच त्या भीम नावाच्या राक्षसाचा वध झाला. जसा वध झाला, सर्व देवता पुष्पवृष्टी करू लागले. देवता आले. देवता म्हणतात, हे भगवान शिव, असा पण हा जो देश आहे, हा देश मलिन देशांमध्ये म्हटला जातो. या देशाविषयी लोकांच्या मनामध्ये चांगल्या भावना नाही, म्हणून तुम्ही इथे कायम स्वरूपी निवास करून राहा. आणि भगवान शिव तिथे वरदान देतात की मी ह्या जागेवरती कायम स्वरूपी निवास करून राहणार. आणि भीमेश्वर महादेव तिथे प्रगट झाले. अशा प्रकारे भगवान शिव यांचं तिथे स्वरूप प्रगट झालं. एक मध्ये शिवपिंड बाकी राहिलं, ते राहिलं महाकालेश्वर. उज्जैन्या महाकालम. तर उज्जैन नगरीमध्ये महाकाल भगवान आहे. ते महाकाल भगवान कशा रीते प्रकट झाले ते सांगून म्हणजे 6 कथा आपल्या पूर्ण होतील. राहिलेल्या 6 महादेवाच्या कथा उद्या सांगू. तर त्या उज्जैन नगरीमध्ये वेद विप्र नावाचा एक ब्राह्मण राहत होता. अति पवित्र होता, धार्मिक होता, सज्जन होता. त्याला 4 पुत्र होते. पहिल्याचं नाव देवप्रिय, दुसऱ्याचं नाव विप्रमेधा, तिसऱ्याचं नाव सुकृत आणि चौथ्याचं नाव सुविप्र. 4 मुलं होते. ते पण अति धार्मिक होते, भगवान शिव यांचे भक्त होते. बाजूला पर्वत आहे रत्नमाला. त्या पर्वतावरती दूषण नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रह्माजीचं तप करून आणि बळ प्राप्त केलं. अति बळवान होऊन संपूर्ण पृथ्वीला स्वतःच्या अधीन करू लागला. शेवटचं एक नगर बाकी राहिलं म्हणजे अवंतिका, म्हणजे उज्जैन. त्यावरती त्याने आक्रमण केलं. नगर जनांना जेव्हा कळालं की आपल्यावरती आक्रमण झालं आहे, तेव्हा सर्वचे सर्व नगरजन घाबरले. पण 4 भाऊ होते ते घाबरले नाही. या 4ही भावांनी लोकांना जमा केले आणि सांगितलं, चिंता करू नका, आपली रक्षा महादेव करतील. आणि सर्व ग्रामस्थ लोकांना, नगरजनांना एकत्रित करून एक शिवपिंड स्थापित केला आणि त्याची पूजा करू लागले. हा जो राक्षस होता दूषण, त्याने नगरीमध्ये प्रवेश केला. पाहिलं तर सर्व नगरजन महादेवाची पूजा करत आहे. दूषणाने सांगितलं राक्षसांना की तुम्ही या सर्वांना खाऊन टाका आणि शिवपिंड तोडून टाका. आणि जसा राक्षसांनी आक्रमण केलं, त्याच समय भगवान शिव यांनी जोरात आवाज करत त्या शिवपिंडामधून प्रगट झाले आणि भयंकर आवाज केला. जेवढे पण राक्षस होते ते सर्वचे सर्व जळू लागले आणि सर्व राक्षस जळून भस्म होऊन गेले. आणि त्या समयी ते 4ही भाऊ होते, त्यांनी भगवान शिव यांची स्तुती केली आणि प्रार्थना केली की तुम्ही महाकाल आहात, कारण तुम्ही या सर्वांना इथेच भस्म केले. म्हणून आमची प्रार्थना आहे तुम्हाला की तुम्ही इथे कायम स्वरूपी निवास करून राहा. भगवान शिवने वरदान दिलं की मी कायम स्वरूपी महाकाल स्वरूपाने या जागेवरती प्रगट राहणार. अशा प्रकारे महाकालेश्वर महादेव तिथे प्रगट झाले. ती कथा सांगण्यात आली. त्यानंतर यालाच लागून चंद्रसेन राजाची पण कथा सांगण्यात आली आहे शिवपुराणामध्ये. चंद्रसेन राजा होता, भगवान शिवचा भक्त होता. भगवान शिवचा भक्त असल्याने भगवान शिवचे जे गण होते मणिपुत्र, त्यांच्याशी यांची मित्रता झाली.
मणिभद्र यांनी चंद्रसेन राजाला पारसमणी दिला की हा मणी तुम्ही तुमच्याकडे ठेवा, आणि चंद्रसेन राजा तो मणी स्वतःच्या कंठामध्ये धारण करू लागले. आजूबाजूचे मोठे मोठे राज्य होते ते या उज्जैनीच्या राजे जे होते त्यांना म्हणू लागले चंद्रसेनला की हा मणी तुम्ही आम्हाला देऊन टाका, म्हणून कधी पण स्वतःच्या संपत्तीचं प्रदर्शन करू नये, बाकीच्यांची नजर लागते. आता या राजाने प्रदर्शन केलं मणीचं, बाकीचे राजा सर्व एकत्रित झाले, राजाने मणी द्यायला नाही सांगितलं. सर्व राजा लोक एकत्रित झाले, 5-6 नगरीचे राजा, आणि त्यांनी उज्जैन नगरीवरती आक्रमण केलं. एकटा राजा, लहानसं राज्य, कुठे युद्ध करायला जाणार आहे? म्हणून राजाने असा विचार केला की आता मला फक्त महाकाल भगवान वाचवू शकते. आणि चंद्रसेन राजा भगवान महाकालेश्वरची पूजा करू लागले, राजोपचाराने पूजा केली, नृत्य करू लागले, अभिषेक केला. आणि त्या समयी एक जे गोवाळ गोप गोप म्हणतात, गोपिका म्हणतात, ते जे लोक असतात त्यामध्ये एक स्त्री गोवालण तिथे दर्शनाला आली तिच्या मुलाला घेऊन. त्या मुलाने पाहिलं 5 वर्षाचा की राजा कशी पूजा करतो आहे. तो मुलगा घरी गेला, घरी त्याने पण राजासारखी पूजा करण्याचा विचार केला. एक पत्थर घेतला, ठेवला, त्या पत्थराची पूजा करू लागला. आता त्याच्या आईने त्याला जेवणाला हाक मारली पण तो गेला नाही. वारंवार हाक मारल्यामुळे न येता त्याची आई तिथे गेली, पाहिलं तर हा त्या शिवपिंडाच्या त्या पत्थराच्या समोर डोळे बंद करून बसला आहे. याला ताणलं पण हा ताणला गेला नाही. शेवटी त्याची आई रागवली आणि तो पत्थर घेऊन फेकून दिला. पत्थर फेकला गेला, शिवपिंड फेकले गेले. त्या मुलाने जसे डोळे खोलले तो मूर्छित झाला की महादेवाला फेकून दिलं. आणि त्याची आई पण जाऊन झोपून गेली. पण जेव्हा डोळे खोलले, मूर्छातून जागृत झाला, तेव्हा पाहिलं तर एक विशाळ शिवपिंड त्याच्या जवळ विराजमान आहे. आणि पाहिलं तर संपूर्ण सोन्याचं हिरा माणिकचं मंदिर आहे. बाहेर येऊन पाहिलं तर त्याचा जे घर होतं, झोपडी होती, त्या जागेवर मोठा महल तयार झाला आहे. त्याच्या आईला उठवलं, त्याची आई सोन्याच्या पलंगावरती झोपली होती. त्याच्या आईला पण आश्चर्य झालं. दोघी पण धावत गेले राजाकडे, राजाला समाचार दिले. संपूर्ण नगरामध्ये समाचार पसरले. आणि जेव्हा दुश्मनांना समाचार मिळाले तेव्हा त्यांना झालं की या राजासोबत आपल्याला शत्रुता करायची नाही, याला तर भगवान शिव यांची सहायता प्राप्त झाली आहे. आणि सर्व राजांनी स्वतःची सेना वापस पाठवली आणि स्वतः नगरमध्ये आले आणि जे स्वयंभू महादेव प्रगट झाले होते त्यांचं दर्शन केलं. आणि त्या क्षणी तिथे हनुमानजी महाराज प्रकट झाले आणि हनुमानजी महाराजांनी त्या बाळाला, छोट्याशा बाळाला 5 वर्षाच्या स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि त्याच्या मस्तकावर हात फिरवून सांगितलं की आजपासून याचं नाव श्रीकर असं मी ठेवत आहे. आणि याच्या 8व्या वंशामध्ये नंद नावाचा एक गोप जन्माला येईल, ज्यांच्या घरी स्वयं भगवान यांचं प्रागट्य होईल. आणि त्या गोप नंद यांच्या घरी भगवान श्रीकृष्णांचं प्रागट्य झालं. अशा प्रकारे अनेक कथा उज्जैन नगरीच्या पण सांगण्यात आलेल्या आहे. अशा प्रकारे महाकालेश्वर भगवंताचा महिमा या चंद्रसेन राजेच्या कथामध्ये सांगण्यात आला. बाकीचे 6 जे ज्योतिर्लिंग आहे ते आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपतिं श्रीधरं सर्वदेवीश्वरं भक्तिधर्मात्मजं वासुदेवं माधवं केशवं कामदं तारणं स्वामिनारायण नीलकंठं भजे. स्वामिनारायण भगवान की जय.